नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। बापरे, दुपारी कामावरून घरी येते ना, एवढं ऊन असतं बाहेर, म्हणजे असं आल्या पहिल्यांदा पाणी कोणीतरी द्यावं प्यायला असं वाटतं, पण काय घरी पाणी द्यायला सुद्धा कोणीच नाही आहे। आल्यानंतर आपणच घ्यायचं। आज दुपारचं बनवलेलं काही उरलं नव्हतं म्हणून येतानाच बाहेरून चायनीजची भेळ घेऊन आले होते। ती मस्तपैकी खाल्ली, कारण भूक खूप लागली होती, पण घरी काही नव्हतंच, त्यामुळे हे खाऊन थोडंसं समाधान मिळालं। ते खाल्ल्याच्या नंतर मग थोडा वेळ झोपले म्हणजे थोडासा आराम केला। उठल्यानंतर फ्रीजमध्ये कैरी दिसली कापून ठेवलेली, मग कैरी दिसली की आपल्याला मोह काय आवरत नाही, त्यामुळे पटकन अशी कैरी खाऊन घेतली। त्यानंतर हा फणस गावावरून आणलेला, तो काय पिकायचं नावच घेत नाही आहे। तो म्हणतो, बाई एवढे वर्ष वाट बघितलीस ना, अजून थोडे दिवस थांब ना, पिकेनच मी लवकर। मग तो नंतर चहा आणि खारे घेतली खायला, ती खाल्ली। मग नंतर म्हटलं चला चिनूसाठी जेवण बनवूया, कारण चिनू आला नव्हता अजून, फोन आलेला नव्हता चिनूसाठी या असं म्हणून। तोपर्यंत म्हटलं चला करून घेऊया जेवण, कारण बसून राहिले तरी काय करणार, बसून पण आपला वेळ वाया जातो, त्यापेक्षा पटापट कामाला लागलेलं बरं। मग नंतर थोड्या वेळाने चिनूचा फोन आला, चिनूच्या बाईंचा फोन आला, चला या म्हणून। मग गेले माझ्या लेकराला आणायला। बघा किती आनंद झाला आहे त्याला मला बघून। म्हणजे कसं असतं ना मुलांचं, आईला बघितलं की म्हणजे एवढा आनंद होतो की म्हणजे तो आनंद कुठे ठेवू आणि कुठे नको असं होतं प्रत्येक मुलाचं। आई म्हणजे त्यांच्यासाठी काय असतं हे त्यांनाच माहिती असतं। आणि मलाही म्हणजे एवढा वेळानंतर त्याला बघते तर खूप छान वाटतं असं त्याला बघितलं की। मग नंतर आल्याच्या नंतर भांडी वगैरे घासून घेतली, जे काय सकाळची तर नव्हती, म्हणजे दुपारची अशी पडलेली होती थोडीफार, ती घासून घेतली। आणि मग नंतर बाकीच्या रात्रीच्या जेवणाला सुरुवात केली। आणि असा होता आमचा आजचा दिवस। तुमचा दिवस कसा होता ते नक्की कळवा। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी। बाहेर ऊन खूप पडत आहे, पाणी पित राहा सतत, जेवढं पाणी पिता येईल तेवढं पाणी प्यायचं, कारण पाणी प्यायल्यानेच डिहायड्रेशन होत नाही, त्यामुळे काळजी घ्या स्वतःची।